नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। इंडिया आघाडीचे सरकार स्थापन होताच मराठीला अभिजात भारतीय भाषेचा दर्जा दिला जाईल, हे वचन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस देत असल्याची घोषणा काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केली आहे। जयराम रमेश यांनी ट्विट करून मराठी भाषेसाठी काँग्रेसकडून करण्यात आलेल्या प्रयत्नांकडे तसेच आतापर्यंत काँग्रेसकडून कोणत्या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला याची माहिती दिली आहे। सुरक्षा यंत्रणांवर हल्ला चढवण्याच्या तयारीत असलेल्या माओवाद्यांचा कट उधळून लावत C-60 जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले। यात पेरीमिली दलमचा प्रभारी व माओवाद्यांच्या विभागीय समितीचा कमांडर वासू याच्यासह 2 महिला नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा जवानांना यश आले आहे। आज सकाळी भामरागड तालुक्यातील कतरंगट्टा येथील जंगलात ही थरारक घटना घडली आहे। बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील कोरडेवाडीच्या ग्रामस्थांनी 10 वर्षात चक्क दुसऱ्यांदा मतदानावर बहिष्कार टाकलाय। 10 वर्षांपूर्वी कोरडेवाडी गावातील साठवण तलावाचा मुद्दा घेऊन ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्काराचे शस्त्र उगारले होते। मात्र त्यावेळी प्रशासनाच्या वतीने हा प्रश्न मार्गी लावला जाईल असे आश्वासन देण्यात आलं आणि त्यामुळे ग्रामस्थांनी मतदान केलं होतं। मात्र गेल्या 10 वर्ष हा मुद्दा तसाच असल्यामुळे आता पुन्हा एकदा ग्रामस्थांनी बहिष्काराचा निर्णय घेतलाय। मागील 25 वर्षांपासूनचा एकच प्रश्न जर सुटत नसेल तर आम्ही मतदान का करायचं, असा थेट सवाल प्रशासनाला ग्रामस्थांनी विचारलाय। पुणे लोकसभा मतदारसंघासह नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, शिरूर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड या लोकसभा मतदारसंघांसाठी आज निवडणूक प्रक्रिया पार पडली, परंतु मतदानाला गेलेल्या अनेक दिग्गजांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही। मतदान यादीमध्ये नाव नसल्याचे प्रकार समोर आले आहेत। काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नावाने बोगस मतदान झाल्याचाही दावा केला जातोय। आज पुणे लोकसभा मतदारसंघासाठी 4थ्या टप्प्यामध्ये मतदान पार पडले। पुणे लोकसभा मतदारसंघासाठी सर्वच पक्षाकडून जोरदार तयारी करण्यात आली होती। वंचितकडून पुणे लोकसभा मतदारसंघासाठी पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक वसंत मोरे यांना उमेदवारी देण्यात आली, परंतु असे असताना स्वतः वसंत मोरे यांना मात्र पुणे लोकसभेसाठी स्वतःलाच मतदान करता आले नाही। वसंत मोरे हे कात्रजला वास्तव्यास असल्याने शिरूर मतदारसंघात त्यांचे मतदान असल्याने त्यांनी कृष्णाजी मोरे विद्यालयात शिरूरसाठी मतदानाचा हक्क बजावलाय। पुणे जिल्ह्यातील शिरूर, मावळ, पुणे लोकसभेच्या निवडणुकीसाठी आज मतदान पार पडले। या मतदानावेळी अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक अडचणी आल्याचं पाहायला मिळालं, तर कार्यकर्त्यांमध्ये काही प्रमाणात तू मेमे पाहायला मिळालं। त्यातच मावळ लोकसभेत ईव्हीएम मशीनची मांडणी चुकीच्या पद्धतीने केली असं म्हणत ठाकरे गटाच्या शहराध्यक्षाने गोंधळ घालणं चांगलंच महागात पडलंय। काही वेळातच सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी निवडणूक कर्मचाऱ्यांनी गुन्हा दाखल केला। त्यानंतर वाकड पोलिसांनी ॲडव्होकेट सचिन भोसलेंना अटक केली आहे। राज्यात लोकसभा निवडणुकीचे 4थ्या टप्प्यातील मतदान सुरू असताना बारामतीतून एक धक्कादायक माहिती समोर आली। बारामती लोकसभेसाठी 7 मे रोजी मतदान पार पडले होते। त्यानंतर बारामतीमधील सर्व मतदान केंद्रांवरील ईव्हीएम मशीन्स एका गोदामातील स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आल्या होत्या। ईव्हीएम मशीन्स असलेल्या या स्ट्रॉंग रूमवर CCTV कॅमेऱ्यांच्या माध्यमातून निगराणी ठेवली जात आहे। मात्र सोमवारी सकाळी या स्ट्रॉंग रूमचे बाहेरच्या मॉनिटरवर दिसणारे CCTV फुटेज अचानक बंद झाल्याची घटना घडली। त्यामुळे शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत। पारनेरचे भाजपचे तालुकाध्यक्ष राहुल शिंदे यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे। यामध्ये रस्त्यावरती पैसे पडलेले आहेत, तर राहुल शिंदे गाडीच्या बाजूला उभे आहेत, तर राहुल शिंदे यांच्यावर पैसे वाटप करण्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने केलाय। यावर बोलताना पैसे गाडीत नव्हे तर गाडी बाहेर पडलेले आहेत, त्यामुळे पैसे कोणाचे आहेत हे सांगायची गरज नाही। अहमदनगर जिल्ह्यातील गुंडागिरीचे राज्य पारनेरमधील जनताच उद्ध्वस्त करणार आहे, अशी प्रतिक्रिया महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांनी दिली आहे। महाराष्ट्र पोलीस दलामध्ये 17,471 पदांसाठी होत असलेल्या भरती प्रक्रियेत मोठी अपडेट समोर आली आहे। भरती प्रक्रियेत उमेदवारांना एकाच जिल्ह्यातून आणि कोणत्याही एकाच घटकात सहभागी होता येणार आहे। त्यामुळे एकाच पदासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये अर्ज भरलेल्या उमेदवारांनी कोणताही एक जिल्हा निवडून पोलीस अधीक्षक कार्यालयात हमीपत्र द्यावे अशी सूचना गृह खात्याकडून करण्यात आली आहे।
हमीपत्र भरण्याची अंतिम मुदत 17 मे पर्यंत आहे. त्यानंतर येणारे अर्ज बाद होणार आहेत. हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार 18 मे पर्यंत महाराष्ट्रात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. या कालावधीत विजेचे प्रमाण जास्त राहील. सर्वात जास्त पाऊस पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पाहायला मिळणार आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, अहमदनगर, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, लातूर, धाराशिव, परभणी, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये सर्वात जास्त पावसाची शक्यता आहे. विदर्भात देखील पाऊस पडणार आहे, मात्र पावसाचे प्रमाण या विभागात कमी राहील असा अंदाज आहे. प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती. आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा देशोन्नती. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.